नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण अमाइन नावाचा टॉपिक पाहिलेला आहे. त्याच्या रिगार्डिंग सर्व कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला क्लिअर केलेले आहेत. आज आपण जे पी-वाय-क्यूमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत, ते क्वेश्चन्स आज आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. चला वन बाय वन आपण एक चेक करू. चला पहिला क्वेश्चन बघा, काय विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल टर्शरी अमाइन्स. आपल्याला काय बघायचं आहे, सिमेट्रिकल पण बघायचं आहे, आणखी काय बघायचं आहे आपल्याला, टर्शरी बघायचं. ओके, सिमेट्रिक म्हणजे काय, सगळेच ग्रुप कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. सगळेच ग्रुप काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. प्लस तो काय असला पाहिजे, टर्शरी असला पाहिजे. काय असला पाहिजे, टर्शरी. आता समजून घ्या, तर टर्शरी म्हणजे काय, तर आपण लास्ट लेक्चरलाच पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे की समजा अमोनिया आहे NH3, काय केलं आपण त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला, म्हणजे काय तयार झाला, RNH2. कोण तयार झाला, हा प्रायमरी. त्यानंतर काय केला, RNH, याला परत कुठं R झाला, R अटॅच झाला, हा काय झाला, सेकंडरी झाला. आणि त्यानंतर RN, याला 3 R अटॅच झाले, हा काय झाला, टर्शरी तयार झाला. अजून एक सोपी ट्रिक काय करायची की 3 मायनस जेवढे हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच आहेत, 3 मायनस जेवढे हायड्रोजन काय आहेत नायट्रोजनला अटॅच आहेत ते मायनस करायचं. जी व्हॅल्यू येईल ते आपल्याला डिग्री भेटली. बघा ह्या केसमध्ये बघा की नायट्रोजन किती आहेत, नायट्रोजनला 3 हायड्रोजन आहेत, 3 मायनस 2 केला किती मिळाला आपल्याला, 1 म्हणजे प्रायमरी झाला. इथं हायड्रोजन किती आहेत, 1 आहेत, 3 मायनस 1 केला आपल्याला काय मिळाला, सेकंडरी मिळाला. इथं 3 मायनस काहीच नाही म्हणजे काय केला, 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला, टर्शरी. म्हणजे बघण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही, डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो की नायट्रोजनला एकही हायड्रोजन नसेल तर तो काय असणार आहे, तो असणार आहे टर्नरी. तर ओके, टर्शरी. मग आता आपल्याला कळालं की ज्या नायट्रोजनला हायड्रोजन प्रेझेंट नाही तो काय झाला, टर्शरी झाला. म्हणजे आपल्याला बघा वन बाय वन आपल्याला कळेल, ह्या नायट्रोजन हायड्रोजन आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला, ह्या नायट्रोजनला हायड्रोजन आहे मग हा कॅन्सल झाला. हा राहिले हे दोन गोष्टी राहिले, एक ए आणि बी नावाचा ऑप्शन 2 राहिला. परत म्हणजे हे दोघं जे दिसत आहेत आपल्याला, हे दोघं कसे आहेत, ते टर्शरी अमाइन आहेत, टर्शरीच आहेत. काय टर्शरी आणि हाई टर्शरी आहे. आता पुढे जाऊन आपल्याला सेमेट्रिक पाहिजेत, म्हणजे तिन्ही ग्रुप काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. कारण काय पाहिजे आपल्याला, सेमेट्रिकल टर्शरी अमाइन, तिन्ही ग्रुप सेम असले पाहिजेत. म्हणजे 1 2 3 तिन्ही ग्रुप आता आपल्याला काय मिळाले, सेम मिळालं. म्हणजेच काय झाला, सेमेट्रिकली टर्शरी अमाइन, म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, ए मिळालं. बघा किती सिंपल क्वेश्चन्स होता. ओके, तर अशा पद्धतीने हा पॅटर्न लक्षात ठेवा. मी तुम्हाला थेरीला पण हा शिकवलेलाच आहे. 3 मायनस 2 करायचं, 3 मायनस जेवढे नायट्रोजनला हायड्रोजन आहे तेवढे मायनस करायचे, बस इतकंच काम करायचं. म्हणजे बाकीचं हे फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्टली मायनस करायचं. 3 मायनस किती मायनस करायचं, 3 मायनस करायचं. 3 मायनस केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचा आन्सर 100% भेटेल. म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ओके, चला बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आता इथं रिएक्शन आपल्याला करायची आहे, किंवा जरी नाही रिएक्शन केली तरी देखील आपल्याला जर लक्षात राहिलं हे ॲक्च्युली काय तयार होतं, कोणत्या कलरचा डाय होतो, तरी देखील मी तुम्हाला की याची रिएक्शन ॲक्च्युली काय होते, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ऑन रिएक्शन कुणावर रिॲक्ट करायचं आहे, ॲनिलीन बरोबर रिॲक्ट करायचं आहे. आता हे स्ट्रक्चर माहीत पाहिजे आपल्याला, कोणतं कंडिशन पाहिजे आपल्याला, अल्कलाईन कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं, रिएक्शन करायचे. कशामध्ये, अल्कलाईन कंडिशनमध्ये आपल्याला रिएक्शन करायचे. ओके, मग आता अल्कलाईन कंडिशनमध्ये रिएक्शन करू आपण, बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आपल्याला वापरायचं आहे. ओके, मग काय तयार झालं बघा, काय मी रिएक्शन दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कळेल. पण तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे, हे डायरेक्टली रिएक्शन लक्षात ठेवायचेत, किंवा ह्याचे जे कोणता कलर तयार होतो डायचा, एकदा आपल्या हाताकडून रिएक्शन केली तर परत रिएक्शन करायची गरज नाही. डायरेक्टली रिएक्शन बघितल्या आपल्याला काय लक्षात राहील की कोणत्या प्रकारचा डाय ह्याच्यामध्ये काय होतो, तयार होतो. ओके, हे तयार काय झालं, बेन्झिन तयार झालं. आपल्याला काय तयार करायचं आहे, डायझोनियम तयार करायचं. म्हणजे काय तयार झालं, N प्लस तयार झाला. प्लस आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईड करायचं आहे, बेन्झिन डायझोनियम काय करायचं आहे, क्लोराईड करायचं आहे. म्हणजे काय तयार होणार, N ट्रिपल बॉन्ड N2, आणि याला काय झाला, Cl अटॅच झाला. म्हणजे काय झाला, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड काय तयार झाला, बेन्झिन डायझोनियम. बरं, रिएक्शन कोणाबरोबर करायची आपल्याला, ते ॲनिलीन. तर ॲनिलीन म्हणजे काय, तर बेन्झिन आणि बेन्झिनला अटॅच काय करायचं आपल्याला, NH2 अटॅच केलं, काय तयार झालं, ॲनिलीन तयार झालं. ओके, मग आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईड कुणाच्या प्रेझेन्समध्ये करायचं आहे, बेसच्या, म्हणजे कुणाच्या झाला, OH मायनसच्या प्रेझेन्समध्ये झाला. म्हणजे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड काय केलं आपण, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, ॲनिलीन हा काय, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, आणि कोणावर रिएक्शन केली आपण,
ॲनिलीन बरोबर रिएक्शन केली. कशाबरोबर केली? ॲनिलीन बरोबर रिएक्शन केली. तर तो तयार होतोय बघा. हा सगळा मॉलिक्यूल इथला काय होणार आहे? निघून जाईल आणि ह्याला कोण अटॅच होईल? बेन्झीन तयार होईल. म्हणजे बघा अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार झाला. ओके. डबल बॉन्ड ॲज इट इज. इथं कोण आला? नायट्रोजन. ओके. आता हा H2 आणि हा इकडे सगळं निघून जाईल. हा नायट्रोजन बरोबर अटॅच झाला. म्हणजे हा डबल बॉन्ड, हा नायट्रोजन आणि मग काय तयार झालं? अशा पद्धतीचा मॉलिक्यूल काय झाला? आपल्याला तयार झाला. ओके. आता ह्याचं मॉलिक्यूलचं नाव काय आहे? तर काय आहे बघा, हा कोणती पोझिशन झाली? तर पॅरा पोझिशन. एकमेकाच्या कोणत्या? पॅरा पोझिशनला तयार झाला. पॅरा अमायनो काय होणार आहे? अझोबेन्झीन. काय तयार झालं? अझो कशाला म्हणलं ना? N2. पॅरा अमायनो अझोबेन्झीन. म्हणजे आपल्याला हे काही विचारलं नाही तरी पण तुम्हाला सांगतो काय आहे? पॅरा अमिनो आझोबेन्झीन आहे. ओके. मग आता हा जो कलर आहे पॅरा अमिनो आझोबेन्झीन, हां, आता नावावरून सुद्धा तुम्हाला कलर विचारतील कोणत्या कलरचा डाय आहे? तर हे कोणत्या कलरचा डाय आहे? तर येलो कलरचा डाय आहे. कोणत्या कलरचा डाय आहे? येलो. बघा क्वेश्चन नंबर 2 समजून घ्यायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 काय सांगते? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड रिएक्शन कोणाबरोबर केली? ॲनिलीन बरोबर केली. कोणाबरोबर केली? ॲनिलीन. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट कशाबरोबर? अल्कलाइन मीडियम बरोबर. तर आपल्याला याचा कलर मिळाला तर काय? येलो कलरचे डाय तयार होते. म्हणजे क्वेश्चन नंबर आपल्याला 2चा सी ऑप्शन मिळाला. आता या क्वेश्चन नंबर 3 तसा सिंपल आहे. आपल्याला फॉर्म्युला फक्त फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट द स्ट्रक्चर ऑफ प्रोप 2 इन 1 अमाइन. म्हणजे 2 नंबरला इन म्हणजे डबल बॉन्ड पाहिजे आणि 1 नंबरला अमाइन ग्रुप पाहिजे. 1, 2, 3. ओके. 3 कार्बन घेतले. आता अमाइन ग्रुप करायचा आहे. मग ह्याला मी अटॅच जोडला. अमाइन ग्रुप म्हणजे कोण झाला? NH2 जोडला. ओके. ह्याला अटॅच झाला. ह्याला म्हटलं 1, ह्याला म्हटलं 2 आणि ह्याला म्हटलं 3. 2 नंतर काय पाहिजे? डबल बॉन्ड पाहिजे 1 आणि झाला 2. 2 नंतर काय दिला? डबल बॉन्ड. व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. काय झालं? 1, 2. अजून किती पाहिजेत? 2 पाहिजेत. म्हणजे इथे काय झाला? इथे 1 हायड्रोजन, इथे 1 हायड्रोजन. इथं 3 आहेत म्हणजे इथे 1च हायड्रोजन. इथं 2 आहेत म्हणजे इथे किती हायड्रोजन? 2 हायड्रोजन. रिएक्शन तयार केली. फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH परत CH2 आणि काय आलं? NH2. संपलं. काय मिळालं आपल्याला? प्रोप 2 इन 1 अमाइन. कुठं दिसते बघा आपल्याला? CH2CH, CH2CH परत CH2NH. संपला. पहिलाच ऑप्शन मिळाला. म्हणजे क्वेश्चन 3 नंबरचा ऑप्शन का आपल्याला ए मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप लक्षात ठेवा. NH2 ग्रुप आला पाहिजे. लक्षात ठेवा. काय आला पाहिजे? NH2 ग्रुप आला पाहिजे. NH2 कधी येईल? आता बघा मगाच्यासारखं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. NH2 कधी? हा काय बसणार आहे बघा? NH2 RNH2 म्हणजे काय तयार झाला? हा प्रायमरी तयार झाला. काय तयार झाला? प्रायमरी तयार झाला अमिनो ग्रुप. म्हणजे याच्यामध्ये प्रायमरी कोण आहे एवढं चेक करायचं. काय चेक करायचं? प्रायमरी कोण आहे चेक करायचं. N असेल तर याचा अर्थ त्याचा हायड्रोजन Nला काय झालेलं आहे? त्याचे हायड्रोजन रिप्लेस झालेले आहेत. ओके. म्हणजे आपल्याला काय तयार पाहिजे? RNH2 म्हणजे प्रायमरी मॉलिक्यूल तयार झाला पाहिजे. ओके. याचा अर्थ ह्या ठिकाणी N फेनिल बेन्झामाइन म्हणजे Nला फेनिल अटॅच आहे आणि बेन्झीन अटॅच आहे. Nला काय आहे? फेनिल अटॅच आहे आणि काय तयार अटॅच आहे? बेन्झीनला अटॅच आहे. म्हणजे अशा पद्धतीचं. हा N आहे. ह्याला इथं फेनिल अटॅच आहे. इकडं काय? बेन्झीन. आता मी फक्त नावं लिहितोय बघ. फक्त बेन्झीन अटॅच आहे. याचा अर्थ काय झालेला आहे? की इथे फक्त एकच हायड्रोजन याच्यामध्ये काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. ओके. त्यानंतर N मिथिल. इथेही एकच हायड्रोजन प्रेझेंट आहे. N याचा अर्थ दोन्ही हायड्रोजन काय झाले? रिप्लेस झाले. दोन्ही हायड्रोजन काय झाले? रिप्लेस झाले. म्हणजे याचा अर्थ हाही ऑप्शन होत नाही, हाही होत नाही आणि हाही होत नाही. नीट समजून घ्या. बाकी विशेष डोकं लावायचं काही गरज नाही याच्यात जास्त. काय लक्षात ठेवायचं आहे? की आपल्याला पाहिजे अमिनो ग्रुप पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? अमिनो. म्हणजे कोण पाहिजे? NH2 ग्रुप अटॅच झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रायमरी मिळालं पाहिजे अमाइन. ओके. मग आता प्रायमरी कधी होईल? त्या ठिकाणी जर N आला तर तो प्रायमरी राहत नाही. कारण काय झाला? एक हायड्रोजन रिप्लेस झाला. काय झाला? एक हायड्रोजन रिप्लेस. मग NH2 होता. ओके. मग काय झाला? समजा N ही NH2 लिहू आपण डायरेक्टली NH2 आणि इथं आपण म्हणलं आता PH म्हणजे बेन्झीन लिहून घेतली आपण समजा. म्हणजे काय झालं? आता काय झालं? N करायचं असेल तर ह्या नायट्रोजनला परत काय अटॅच होणार आहे? H. आता ह्याची बॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी काय करावं? इथलं NH एक काय गेला? निघून गेला. किती हायड्रोजन राहिले? 3 - 1 म्हणजे काय मिळालं आपल्याला? तर मिळाला सेकंडरी मिळाला. काय मिळालं आपल्याला? सेकंडरी. काय पाहिजे? प्रायमरी पाहिजे. म्हणजे इथेही सेकंडरी तयार झाला, इथेही सेकंडरी तयार झाला. आपल्याला काय पाहिजे? प्रायमरी. म्हणजे हा जर ऑप्शन जर बघितला आपण, आधी काय करायचं? ॲनिलीन ड्रॉ करा. मगाशी स्ट्रक्चर बघितलं. काय तयार झालं? NH2 ॲनिलीन. तर 4 नंबरला 1, 2, 3, 4. 4 नंबरला काय केला? अटॅच BR आला NH2. हा म्हणजे याचा अर्थ काय मिळाला आपल्याला? अमिनो ग्रुप. म्हणजे काय मिळाला? ऑप्शन मिळाला आपल्याला D. लक्षात ठेवा ज्या ठिकाणी N किंवा N आलं याचा अर्थ त्या ठिकाणी अमिनो ग्रुप प्रेझेंट नाही.
त्या ठिकाणी प्रेझेंट नाही, कारण तो मग काय होणार आहे, एकतर काय होईल सेकंडरी होईल, नाहीतर काय होणार आहे एन असेल तर तो त्याला टर्शरी होईल. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला 4 ब्रोमो ॲनिलीन ज्याच्यामध्ये एन प्रेझेंट नाही. स्ट्रक्चर पण काढून बघितलं आपण, तर क्वेश्चन नंबर 4चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला, डी मिळाला. चला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स अंडरगोज असायलेशन, ही इम्पॉर्टंट. असायलेशन रिएक्शन कशामध्ये होते, कशामध्ये होत नाही, हा कंपॅरेटिव्हली बाकीच्या ऑर्गॅनिक टॉपिकपेक्षा खूप सिंपल टॉपिक आहे, खूप सिंपल आहे. म्हणून आपल्याला हे एन म्हणजे काय, एन हे जर लक्षात राहिलं आपल्याला तर इझिली काय होते, रिएक्शन होते. आता असायलेशन आपल्याला बघायचे, काय बघायचं आपल्याला, असायलेशन. आता असायलेशन कुठं होतं ते आपल्याला बघितलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय अडचण येणार नाही. असायलेशन दोन्ही गोष्टीमध्ये होतात. एक कोणती गोष्ट आहे, एक ॲलिफॅटिक असेल तर काय असेल तर ॲलिफॅटिक. अजून कशामध्ये होतं तर ते होतं ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिकमध्ये पण होतं आणि ॲरोमॅटिकमध्ये होतं. मग ॲलिफॅटिक जर झालं किंवा ॲरोमॅटिक झालं तर ते कुठं होतं, तर ते पाहिजे एकतर प्रायमरी पाहिजे, नाहीतर काय पाहिजे, सेकंडरी पाहिजे. एकतर काय पाहिजे, प्रायमरी पाहिजे, नाहीतर काय पाहिजे, सेकंडरी. म्हणजे ॲलिफॅटिक असू दे किंवा ॲरोमॅटिक असू दे, तर ॲरोमॅटिक किंवा ॲलिफॅटिक असेल तर प्रायमरी असेल किंवा सेकंडरी अमाइन्स असेल, प्रायमरी किंवा सेकंडरी अमाइन म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम्स काय असणार आहे, प्रेझेंट असेल. टर्शरी असेल तर नायट्रोजनला हायड्रोजन राहणार आहे का, नाही, सगळे हायड्रोजन ऑलरेडी काय झाले असतील, रिप्लेस झाले असेल. आता मग अशी हिथंच बघितल्या बा, हे एन एन आला याचा अर्थ कॅन्सल झाला, हा काय झाला, टर्शरी झाला. हिथं एन एन आला, हा टर्शरी झाला, हा काय झाला, कॅन्सल झाला. राहिला तर दोन ऑप्शन, ए आणि काय राहिला आपला, बी राहिला. आता इथिलीन डाय अमाइन, इथिल डाय अमाइन, डायमिथिल, इथिल डायमिथिल, बघा ह्याच्यामध्ये पण 3 जाते बघा, इथिल डायमिथिल, इथिल आणि म्हणजे C2H5. ओके, आणि मग तो कशाला अटॅच झाला, NH3ला. पहिल्यांदा काय करून घ्यायचं बघा, की आपल्याला NH2 लिहायचं, अमाइन लिहायचं म्हणजे काय केलं आपण, NH2 लिहून टाकायचं पहिल्यांदा. मग मग कोणकोणते ग्रुप आलेले आहेत बघा, इथं कोण आलेला आहे, इथिल आहे. मग काय केला, एक हायड्रोजन काढला, एक हायड्रोजन काढला. बरं इथं मी अशा पद्धतीने लिहितो म्हणजे आपल्याला समजेल. ओके, NH. मग एक हायड्रोजन काढला, त्याला काय जोडला मी, तर त्याला जोडला इथिल ग्रुप, म्हणजे काय झाला, इथिल तयार झाला. परत परत त्याला 2 ग्रुप कोणते जोडायचे, मिथिल ग्रुप जोडले, म्हणजे काय जोडला, CH3 जोडला आणि इथं काय झाला, CH3. आता नायट्रोजनला काय हायड्रोजनची शिल्लक राहिली का, काहीच नाही झाले. इथं कसं NN होतं, इथं NN होतं, म्हणजे हे दोन्ही काय ऑटोमॅटिकली कॅन्सल झाले. ओके, आता खरं टर्शरी आहेत. मग हाही काय झाला बघा, हा नायट्रोजन 1 2 3 3 ग्रुप अटॅच झाले, टर्शरी झाला, तोही काय झाला, कॅन्सल झाला. राहिला कोण, एन मिथिल ॲनिलीन. काय तयार झाला, एन मिथिल ॲनिलीन. याचा अर्थ एकच एन आहे प्रेझेंट, म्हणजे एक हायड्रोजन काय झाला, रिप्लेस झालेला आहे. बघा मग कसं तयार होईल, एन मिथिल ॲनिलीन, ॲनिलीनचं आधी स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. झालं, हे काय तयार झाले, ॲनिलीन तयार झालं. ओके, प्रायमरी आहे आपल्याला समजते, काय करणार, 3 - 2 केला, प्रायमरी झाला. पण आपल्याला ह्याच्या पुढे अजून विचारले काय, एन मिथिल. याचा अर्थ त्यातला एक हायड्रोजन काय करायचा, रिप्लेस करायचा. इथे 2 होते, त्यातला एक हायड्रोजन काढला आणि एक हायड्रोजनला मी कोणता ग्रुप अटॅच केला, एक हायड्रोजनला कुठे गेलं, मिथिल ग्रुप अटॅच केला. इथं काय केला, इथे. आता बघा इथे शिल्लक राहिला ना हायड्रोजन एक प्रेझेंट, एक हायड्रोजन प्रेझेंट राहिला. याचा अर्थ मी या ठिकाणी हा हायड्रोजन काढून काय करू शकतो, असायलेशन रिएक्शन होऊ शकते. असायलेशन होण्यासाठी कमीत कमी त्याच्यामध्ये एक हायड्रोजन, नायट्रोजनवर एक हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे. याचा अर्थ तो प्रायमरी असला तरी चालेल किंवा सेकंडरी असला तरी चालेल, ॲरोमॅटिक असू दे किंवा ॲलिफॅटिक असू दे, प्रायमरी किंवा सेकंडरी असेल तर आणि तरच असायलेशन रिएक्शन होते, तर नंतरच असायलेशन रिएक्शन होते. रिएक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी हायड्रोजन असला पाहिजे, आणि मग तो हायड्रोजन कुठं असेल, एकतर प्रायमरी असेल नाही तर सेकंडरी असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 6 बघा, विच अमंग द फॉलोइंग पॉलीहायड्रोजन कंपाऊंड, कार्बिल अमाइन तयार करायचे बघा, युजली इन कार्बिल अमाइन. ओके, विच अमंग द फॉलोइंग पॉलीहायड्रोजन म्हणजे हायड्रोजन, जास्त हायड्रोजन कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये यूज कशासाठी, कार्बिल अमाइन रिएक्शन आपल्याला करायचे आहे. मग आता बघून घ्या, एक्झाम्पल दिले आहेत, सॉरी ऑप्शन दिलेले आहेत. सगळे हॅलोजन आहेत, पॉली हॅलोजन आहेत. त्याच्यामध्ये पहिला 3 आहेत, परत 2 आहेत, परत 4 आहेत, परत 4 आहेत. म्हणजे आपल्याला फक्त रिएक्शन आपल्याला जे काय करावं लागेल, बघावं लागेल, आणि मग रिएक्शन सांगितली की आपल्याला काय होणार, याच्यामध्ये कम्प्लिशन होईल. चला बघून घेऊ, या ठिकाणीच रिएक्शन लिहू आपण. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, प्रायमरी अमाइन घेतलं आपण, काय घेतलं, RnH2. कारण कार्बिल अमाइन तयार करायचं आहे, CN आपल्याला माहिती आहे, म्हणजे RnH2 घेतला. RnH2 बरोबर मी काय घेतलं, CHCl3, CHCl3 कोणाच्या प्रेझेन्समध्ये, तर 3 मोल्स ऑफ
पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि त्याला काय प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केली, काय तयार झालं, RNC, कार्बिल अमाइन तयार झालं. काय तयार झालं, RNC म्हणजे कार्बिल अमाइन तयार झालं. प्लस काय काय तयार झालं, प्लस आपल्याला KCl वगैरे बाकीचे मटेरियल, प्लस काय होणार आहे, KCl तयार झाले, प्लस काय होणार आहे, 3 मोल्स ऑफ काय तयार होईल, वॉटर. ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कशाची आहे, तर कार्बिल अमाइन तयार करण्यासाठी. कशासाठीचे, कार्बिल अमाइन तयार करण्यासाठी. मग आपल्याला ह्यासाठी कोणता रिएजंट वापरला आपण, तर वापरला CHCl3 वापरला आणि काय वापरला, KOH. म्हणजे आपल्याला पॉली हॅलोजन पाहिजे होता, तर काय मिळालं आपल्याला, CHCl3. काय मिळालं आपल्याला, CH3. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आपल्याला काय मिळालं, तर आन्सर मिळालं A, CHCl3. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आपण. ओके. विच अमंग द फॉलोइंग अमाइन इज ऑप्टेन बाय अल्कालेशन ऑफ थॅलामाइड. अल्कालेशन ऑफ थॅलामाइड बघायचं आपल्याला. मग ओके चला. तर ह्याच्यामध्ये विच अमंग द फॉलोइंग टाइप्स ऑफ अमाइन ऑप्टेन अल्कालेशन म्हणजे CH3 यूज ऑफ थॅलामाइड. थॅलामाइडवर आपल्याला काय करायचं, रिएक्शन करायचे. मग त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन काय लागतं याच्यामध्ये, थॅलामाइड तयार करण्या ऑप्टेन बाय थॅलामाइड, त्याला काय लागतं, ॲलिफॅटिक काय लागणार आहे आपल्याला, तर प्रायमरी अमाइन्स लागेल. काय लागेल आपल्याला, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स आर प्रिपेअर्ड बाय द अल्कालेशन. मग आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामधला प्रायमरी अमाइन्स कोण आहे, तर इथं आपल्याला दिसतेच बघा. आणि कोण पाहिजे आपल्याला, ॲलिफॅटिक पाहिजे. हा आहे का, नाही, कॅन्सल झालं. इथं दिसतोय आपल्याला डायरेक्टली ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक. इथं कोण आहे, ॲरोमॅटिक, हा कॅन्सल झाला, हा टर्शरी आहे. बघा नीट लक्षात घ्या, अल्कालेशन रिएक्शन करायचे. कोणती रिएक्शन करायचे, अल्कालेशन ऑफ कशाचं, थॅलामाइड्स. अल्कालेशन ऑफ थॅलामाइडसाठी आपल्याला कोण लागतं, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन लागतं. काय लागतं आपल्याला, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. मग ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स काय मिळालं आपल्याला, ऑप्शन नंबर बी, हा काय मिळालं आपल्याला, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. चला नेक्स्ट बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 8, आयडेंटिफाय द अरोमॅटिक मिक्स 3 डिग्री म्हणजे टर्शरी बघायचं आपल्याला. आता सोपं शिकवले मग अशीच, आता तुम्हाला इझिली येईल. आता हे अरोमॅटिक पाहिजे आणि टर्शरी पाहिजे, म्हणजे नायट्रोजनला हायड्रोजन नसलाच पाहिजे. नायट्रोजनला हायड्रोजन नसला पाहिजे. ज्या ठिकाणी नायट्रोजनला हायड्रोजन नाही, याचा अर्थ तो कोण झाला, टर्शरी झाला, 3 डिग्री झाला. आणि मग त्याच्यामध्ये परत जाऊन आपल्याला काय बघायचं आहे, तर काय बघायचं आहे, आयडेंटिफाय अरोमॅटिक बघायचं आहे, अरोमॅटिक. ओके. मग आता पहिला ऑप्शन ॲज इट इज काय झाला, कॅन्सल झाला. तिथं कोण प्रेझेंट आहे, तर तिथं हायड्रोजन प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे निघून गेला. इथं काय नाही, येस म्हणजे ऑप्शन नाही. राहिले हे 3 ऑप्शन आपल्याला चेक करायचं आहे. पहिला C3H5 दिलेलं, काय दिलेलं आपल्याला, C3H5. ओके, काहीतरी फॉर्म्युलामध्ये चुकते, एकच मिनटं. C6H5 NHC2H5 पहिला ऑप्शन, ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे C2H53, C2H53, C2 C2H53 बरोबर. बघा तरी काहीतरी चेंजेस होतं. इथं काय आहे, C2H53N, C3H53N, त्यानंतर CH3-CN आणि त्यानंतर C6H5N. ओके. आणि काय त्याला CH3. ओके. मग आता या केसमध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठला आहे, की टर्शरी पाहिजे आणि काय पाहिजे, अरोमॅटिक. हां, लक्षात ठेवा, अरोमॅटिक म्हणजे नायट्रोजनला डायरेक्टली अरोमॅटिक रिंग अटॅच असल्या पाहिजे. अमाइनला, NH2ला किंवा नायट्रोजनला डायरेक्टली अरोमॅटिक रिंग असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अरोमॅटिक म्हणणार आहे. ओके. मग आता याच्यामध्ये बघा की C2H5 हा कशाही बाबतीमध्ये आपल्याला काय दिसत नाही, अरोमॅटिक दिसत नाही, हाही कॅन्सल झाला. हा CH3 हाही अरोमॅटिक नाही, हाही कॅन्सल झाला. C6H5 म्हणजे बेन्झिन, म्हणजे हे स्ट्रक्चर बघा असं तयार होईल, C6H5. ओके. त्याला कोण अटॅच झाला, नायट्रोजन. आणि नायट्रोजनला परत काय अटॅच झाला, की त्याला CH3, 1 2 3, परत 3, परत चला CH3. आणि याला काय झालं, थ्राईस, CH3 थ्राईस. CH3 थ्राईस असावं का, हां ठीक आहे, बरोबर आहे, चुकलं इथे. CH3 ट्वाईस पाहिजे, कारण नायट्रोजनची आपल्याला ट्वाईस. बघा
लक्षात ठेवायची सिंपल होतं. काय होतं, की ज्या ठिकाणी नायट्रोजनला हायड्रोजन प्रेझेंट आहे, याचा अर्थ टर्शरी होत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन आपला डायरेक्टली बघितल्या कॅन्सल झाला. दुसरा, तिसरा, चौथा ह्या तिन्हीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. मग आता आपल्याला कळालं, की नायट्रोजन तिन्हीमध्ये आहे. ओके. याचा अर्थ या ठिकाणी 3-3 ग्रुप अटॅच आहेत. इथं पाहिजे 2. ओके. 3-3 ग्रुप आहेत. याचा अर्थ हे टर्शरी झाले हे आपल्याला कळालं. म्हणजे हे तिन्ही टर्शरी आहेत. आता राहिलं कोण? ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक. मग ह्या ठिकाणी C2H5 काय आहे? ॲलिफॅटिक आहे. CH3 ॲलिफॅटिक आहे. म्हणजे हा मिथिल आणि हा सॉरी हा इथिल आणि हा मिथिल आहे. हे दोन्ही ऑटोमॅटिकली कॅन्सल झाले. राहिलं कोण? C6H5N CH3 ट्वाईस. याचा अर्थ ऑप्शन काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. ऑप्शन काय मिळाला? डी. ओके. याचा अर्थ टर्शरी आहे एकत्र आहे. हा नायट्रोजन आहे. किती झाले बघा. हे जर सेपरेट लिहिलं, हे सेपरेट लिहिलं तर कसं तयार होईल बघा अशा पद्धतीने. हा झाला CH3 आणि हा झाला CH3. हे CH2 आहे हा. हे चुकलेलं आहे. म्हणजे आता बघा नायट्रोजनला हायड्रोजन नाही याचा तर टर्शरी झाला आणि नायट्रोजन डायरेक्ट बेन्झिनला अटॅच झाला याचा अर्थ तो ॲरोमॅटिक झाला. ॲरोमॅटिक अमाइन्स. ओके. चला समजलं असेल. क्वेश्चन 8 म्हणजे आपल्याला काय मिळालं? तर आपल्याला मिळालं क्वेश्चन नंबर 8चं डी ऑप्शन आपल्याला क्वेश्चन डी ऑप्शन मिळालं. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स? हे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचं. आता हे जे दिसते आपल्याला हे बेन्झिन दिसते. काय फॉर्म्युला आहे याचा बघा. C6H5 आहे. तर काय ते C6H5 म्हणजे एक हायड्रोजन इथला काय झाला? नायट्रोजनला अटॅच झाले. किती आहे C6H5? 1, 2, 3 म्हणजे C6H5 किती मिळाले आपल्याला? 3 मिळाले. आणखी कोण मिळाला? नायट्रोजन. बस इतकंच आहे. आता इथं ऑप्शन आहे का? नाही. मग मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कार्बन 6ला कितीनं मल्टिप्लाय? 3 म्हणजे कार्बन किती झाले? 18 झाले. हायड्रोजन 5ला 3 मल्टी काय केले? 15 झाले किंवा N झाले. मग आपल्याला हा ऑप्शन बघायचा आहे. C18H15N. C18 ऑप्शन कुठे मिळाला आपल्याला? सी मध्ये. काय मिळालं आपल्याला? सी. म्हणजे क्वेश्चन 9 चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? सी. बघा मी काय म्हणतोय खूप सिंपल आहे. अमाइन हा टॉपिक खूप सिंपल आहे. ह्याच्यात जास्त काय अवघड क्वेश्चन्स आहेत का? तर नाही. बघितल्या आपण इझिली क्वेश्चन सोडवू शकतो. इतका सिंपल हा अमाइन नावाचा टॉपिक आहे. तर ते थोडंसं 1-2दा वाचून घेतलं तर 100% हे क्वेश्चन संपतील. ह्याच्यात काय अडचण सुटतील, काय अडचण येणार नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट रिॲक्ट विथ ॲसिटिल क्लोराईड? ॲसिटिल क्लोराईड बरोबर काय होत नाही? रिॲक्ट होत नाही. हे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. मग आता मगाशी आपण बघितलं की ॲरोमॅटिक किंवा ॲलिफॅटिक जर असेल आणि त्याच्यामध्ये तर प्रायमरी आणि सेकंडरी असेल तर असायलेशन प्रोसेस होते. बघा ह्याच्या आधी आय थिंक 2 क्वेश्चन पहिलाच असेल की जे काय करायचं आहे ॲसिटिल क्लोराईड कुठं होऊ शकतं? एक तर प्रायमरी पाहिजे, सेकंडरी पाहिजे किंवा म्हणजे तो कोणी असू दे. मग तो ॲरोमॅटिक असू दे किंवा काय असू दे, ॲलिफॅटिक असू दे. ॲरोमॅटिक असू दे किंवा ॲलिफॅटिक. फक्त पाहिजे कोण? एक प्रायमरी पाहिजे नाहीतर काय पाहिजे? सेकंडरी पाहिजे. प्रायमरी किंवा सेकंडरी ज्याच्याकडे हायड्रोजन नायट्रोजनवर हायड्रोजन एखादा शिल्लक असला पाहिजे जेणेकरून ती रिएक्शन आपली त्यातली करू शकतो. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं की कशामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि कशामध्ये हायड्रोजन प्रेझेंट नाही. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन अंडरगोज द असायलेशन रिएक्शन. त्यानंतर काय अमाइन्स ते हायड्रोजन रिप्लेस करतात आणि याच्यामध्ये 1 नायट्रोजन ॲटम आपल्याला कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही हा वर येस येस. कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही हे विचारले आपल्याला. ओके. मग आता बघा इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणजे 100% रिॲक्ट होणार. इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे 100% रिॲक्ट होणार. इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे 100% रिॲक्ट होणार. म्हणजे राहणार कोण? तर हा ऑप्शन नंबर सी. बघा सिंपल आहे. हायड्रोजन पाहिजे रिएक्शन होण्यासाठी. ही मगाशीच बघितलं आहे काय पाहिजे? असायलेशन किंवा अल्कालेशन काही करा. त्यामध्ये ॲलिफॅटिक पाहिजे किंवा अरोमॅटिक दोन्हीपैकी काहीही चालतं. प्रायमरी पाहिजे किंवा काय पाहिजे आपल्याला? सेकंडरी पाहिजे. प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल तर आणि तरच काय होणार आहे ते रिएक्शन होईल. याचा अर्थ त्या ठिकाणी रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असेल. जर रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असेल तर ती रिएक्शन होते. अदरवाईज रिएक्शन होत नाही. मग आपण पहिल्यांदा काय बघायचं? ज्या नायट्रोजनला हायड्रोजन प्रेझेंट आहे याचा अर्थ तिथं रिएक्शन होणार आहे. मग आपण काय करायचं आहे की कुठं होत नाही म्हणजे ज्या नायट्रोजनला हायड्रोजन प्रेझेंट नाही त्या ठिकाणी त्याची रिएक्शन होणार नाही. ह्या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंट आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. कुठं नाही तर ऑप्शन नंबर सीला हायड्रोजन प्रेझेंट नाही त्या ठिकाणी त्याची रिएक्शन होणार नाही. चला पुढचं क्वेश्चन नंबर 11 बघा. ॲनिलीनची रिएक्शन केली आणि प्रॉडक्ट फॉर्मेशन करायचं आहे. ॲनिलीन मग असेच बघितलं आपण हे ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे. ओके. बेन्झीन रिंग अटॅच करायची त्याला अटॅच करायचा NH2 NaNO2 प्लस HCl काय केलं मग काय केलं? हां
NaNO2 प्लस काय केलं HCl केले आणि आपल्याला काय करायचं प्रॉडक्ट तयार करायचं. तर ह्याचं डायझोनियम मगाशी बघितलं आपण काय तयार होतं N2 मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याला Cl तयार होतं बघा N2Cl म्हणजे याला पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह आला ओके. आणि त्याची रिएक्शन कशाबरोबर केली तर H2O बरोबर केली. कशाबरोबर केली H2 हायड्रोलायसिस होईल. काय होणार त्याचं हायड्रोलायसिस. हा बघा N2 हा बघा N ट्रिपल बॉन्ड N2 म्हणजे काय N ट्रिपल बॉन्ड N हा इझिली काय होतं लिव्हिंग इथून काय होणार डायरेक्टली इथून निघून जाईल. इथला OH ग्रुप इथे येणार आहे ओके आणि HCl आणि N2 बाहेर पडला म्हणजे काय तयार झालं बघा इथं आला OH. कुठला OH आला तर इथला बघा इथं काय येणार आहे OH मायनस आणि काय H प्लस आहे ओके. तर हा OH मायनस इथला N2 जाईल इथला OH येईल हा H आणि ह्यातला Cl तर HCl म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट काय मिळालं तर हा स्ट्रक्चर मिळालं. हे स्ट्रक्चर कशाचं स्ट्रक्चर आहे तर ते आहे फेनॉलचं. मग आपल्याला काय मिळालं आपल्याला तर ऑप्शन मिळाला डी. म्हणजे क्वेश्चन नंबर 11 बघा. आता ही NaNO2 तिथे HNO3 वगैरे दिला असतं तरी सुद्धा त्याची रिएक्शन आपल्याला काय झाली असती ओके. बघा काय केलेलं आपण याच्यामध्ये NaNO2 ची रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ HNO2 च्या प्रेझेन्समध्ये म्हणजे हे ॲक्च्युली पाहिजे ओके. मग रिएक्शन केली NaNO2 ची रिएक्शन केली तयार झालं डायझोनियम आणि मग त्याला हायड्रोलायसिस परत दुसरी रिएक्शन काय करायची आपल्याला H2O ची करायची हायड्रोलायसिस झाला आणि त्याच्यातलं N2 मॉलिक्यूल निघून गेला आणि आपल्याला काय मिळालं फेनॉल मिळालं. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आपल्याला काय मिळालं तर डी मिळालं ओके. सिम्पल रिएक्शन्स आहे त्याच्यात काय जास्त रॉकेट सायन्स नाही. पुन्हा एकदा रिएक्शन आलेलं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द रिएक्शन स्टेटेड बिलो. आता तयार झालेलं आहे बघा या ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार झालेला आहे ओके. आता इथं RC ट्रिपल बॉन्ड N क्वेश्चन ओके. तर यामध्ये ही जी रिएक्शन दिलेली आहे सायनाइड RCNH हायड्रोजन म्हणजे इथला हायड्रोजन हा बघा एक लक्षात आहे. रिएक्शन कशी झाली माहिती आहे इथले दोन बॉन्ड काय झाले ब्रेक झाले. इथं हायड्रोजन किती आहेत 4 इथे 2 हायड्रोजन आले आणि ह्याला 2 हायड्रोजन अटॅच झाले. मेंडिस रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे हे मेंडिस रिएक्शन. मेंडिस रिएक्शनमध्ये काय करणार आहे CNचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट केलं जातं अमाइन्समध्ये प्रायमरी अमाइन्समध्ये कन्वर्जन होतं याने आणि C2H5 इथेनॉलच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 12चा आपल्याला आन्सर मिळालं. ही रिएक्शन कोणती आहे तर ए आहे मेंडिस रिएक्शन आहे. चला क्वेश्चन नंबर 13 बघून घेऊ आपण. विच अमंग द फॉलोइंग अमाइन्स डज नॉट रिॲक्ट विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. ह्याच्यामधलं कोणतं अमाइन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड बरोबर बेन्झिल सल्फोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट होत नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये बघा मगासपासून तेच खूप वेळा क्वेश्चन्स आलेला आहे. कोणती रिएक्शन करायची असेल तर नायट्रोजन बरोबर कमीत कमी एक हायड्रोजन असला पाहिजे. नसेल तर रिएक्शन होणार आहे का तर होणार नाही. मग याच्यामध्ये आपल्याला चेक करा या ठिकाणी तर प्रायमरी अमाइन आहे 100% रिएक्शन होणार ओके. इथं नायट्रोजनच आहे इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे का नाही याचा अर्थ याची रिएक्शन होणार नाही. म्हणजे आपल्याला नॉट विचारले याचा अर्थ ऑप्शन बी करेक्ट आहे. इथे एच आहे 100% रिएक्शन होणार इथे एच आहे 100% रिएक्शन होणार. म्हणजे आपल्याला जरी रिएक्शन माहीत नाही होईल का नाही आपल्याला माहिती आहे बेन्झिन सल्फोनिक क्लोराईड कसं दिसते काय दिसते तरी देखील आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. कोणतीही रिएक्शन व्हायची असेल अमाइनच्या बाबतीमध्ये कोणतीही रिएक्शन व्हायची असेल तर नायट्रोजन बरोबर हायड्रोजन असलाच पाहिजे. जर नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही रिएक्शन होणार नाही. म्हणजे आपल्या ज्या मगासपासून ज्या रिएक्शन पाहिल्या त्यातली कोणतीही रिएक्शन त्याच्याबरोबर होणार नाही कारण हायड्रोजन रिप्लेसेबल हायड्रोजन तिथं प्रेझेंट असला पाहिजे तर रिएक्शन होणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 13मध्ये हा जर ऑप्शन बघितला आपण हा टर्शरी आहे रिप्लेसेबल हायड्रोजन ह्याच्यामध्ये प्रेझेंट नाही याचा अर्थ त्या ठिकाणी कोणतीही रिएक्शन होणार नाही. चला नेक्स्ट बघू. विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्जन नियर टू रिएजंट ऑफ SNHCl स्टॅनस्कुलर आपल्याला रिएक्शन त्याला लुकास आय थिंक हा लुकास रिएजंट या तर आपल्याला पहिलं झालं की NO2चं NH2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं जातं तर लुकास रिएजंट आपण काय करतो आय थिंक लुकास नाही पण हा ठीक आहे. नायट्रो ग्रुपचा अमाइन ग्रुपमध्ये कन्वर्जन करण्यासाठी कन्वर्ट करण्यासाठी हा SNHCl वापरला जातो. म्हणजे ही रिएक्शन होते बघा SNHCl रिएक्शन पहिलीच रिएक्शन मिळाली. नायट्रो ग्रुपचं अमाइन ग्रुपमध्ये म्हणजे RNO2चं ग्रुप RNH2 ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला हे रिएक्शन लागते. मग SNHCl असू दे किंवा मग अजून रिएजंट काय FeHCl पण चालतं. त्यानंतर अजून काय तर ते ZnHCl असेल तरी देखील सेम रिएक्शन होते. हे तिन्ही रिएजंटचं काम एकच आहे. SNHCl असेल FeHCl असेल किंवा ZnHCl असेल नायट्रो ग्रुपचं अमाइन ग्रुपमध्ये कन्वर्जन केलं जातं. क्वेश्चन नंबर 14चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला ए मिळाला. चला क्वेश्चन नंबर 15 बघू. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन बाय द बेन्झामाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड
ओके. म्हणजे Br2 इन NaOH आपल्याला रिएक्शन बघायची आहे. Br2 इन NaOH बेन्झामाइडचं आपल्याला काय करायचं आहे, रिएक्शन करायचे आहे. आपण रिएक्शनच करून बघू आपण. ओके, ठीक आहे. या ठिकाणी करू आपण. काय करायचं, बेन्झामाइड घ्यावं लागेल आपल्याला. बेन्झीन आणि मग काय केलं, अमाइड ग्रुप. अमाइड म्हणजे काय केलं, C डबल बॉन्ड O आणि काय झाला, NH2. हा जर नसता तर तो अमाइन झाला असता, बेन्झा अमाइन. हा आला C डबल बॉन्ड O आणि NH2 म्हणजे बेन्झा अमाइड तयार झालं. ओके, बेन्झा अमाइडची रिएक्शन करायची. कोणाबरोबर करायची आहे, तर करायचे आहे Br2 ब्रोमीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ कुणाच्या, ॲक्वियस AQ. कोण आहे, NaOH. ॲक्वियस NaOHच्या बेसिक कंडिशनमध्ये बेन्झा अमाइडची काय करायची, रिएक्शन करायची. आता बेन्झा अमाइडची ॲक्वियस Br2, तर हा C डबल बॉन्ड O हा रिमूव्ह होतो आणि तयार होतं काय, ॲनिलीन. म्हणजे अमाइडपासून तयार काय झालं, ॲनिलीन तयार झालं. ओके, मग बाकीचे मग अजून काय तयार होतील, तर ह्याच्यातला Na इथला Br काय झाला, NaBr तयार झाला. हे बाय प्रोडक्ट, त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला काय तयार होते हे बघायचं आहे. बेन्झा अमाइडची रिएक्शन Br2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH म्हणजे Br2 इन NaOH असेही सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे काय केलं, C डबल बॉन्ड O निघून जाणार आणि त्याच्यापासून डायरेक्टली अटॅच झाला. काय तयार झालं, हे स्ट्रक्चर तयार झालं. आणि हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर ते आहे ॲनिलीनचं. म्हणजे क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आपल्याला काय मिळालं, ए ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघून घेऊ. हाऊ मेनी मोल्स ऑफ आयोडोमिथेन आर कन्झ्युम इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. किती आपल्याला आयोडीन लागतील हे आपल्याला बघायचं आहे. आता ते कशावरून करायचे, हायड्रोजन ॲटम. ही खूप सिंपल आहे बघा. आता ह्या केसमध्ये नायट्रोजनवर हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. म्हणजे 2 हायड्रोजन निघून जातील. ओके, 2 हायड्रोजन निघून गेले. नीट लक्षात घ्या, पहिला असणारा CH3. ओके, परत हा नायट्रोजन. मग 2 हायड्रोजन निघून गेले, 2 काय आले, CH3 अटॅच झाले. म्हणजे 2 CH3 अटॅच अशा पद्धतीने झालं. आणि प्लस ह्याला कोण आचार आहे, अजून त्या आयोडीन आहे. अजून इथं काय लोन पेअर प्रेझेंट आहे. हे लोन पेअर पण काय होतील, निघून जातील. अजून एक CH3 येईल. काय येणार आहे, अजून एक CH3. आता नायट्रोजन सगळं गेलं. किती राहिलं आता, जेव्हा येणार आहे चार्ज पॉझिटिव्ह स्टेबल करण्यासाठी I निगेटिव्ह. किती आले बघा. आता काय झालं, किती, हाऊ मेनी मोल ऑफ आयोडोमिथेन. बघा, 2 हायड्रोजनला 2 CH3 आले, आयोडोमिथेन आले. ओके, परत पॉझिटिव्ह चार्ज करण्यासाठी अजून एक आला. म्हणजे किती आले, तर इथे CH3 होता, इथे काय CH3 एकच होता, इथे CH3 किती झाले, 3. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं तयार झालं बघा, CH3 किती आले, 4. आणि त्याला काय येणार आहे, नायट्रोजन. नायट्रोजन 4 काय पॉझिटिव्ह आणि आयोडीन काय आला, निगेटिव्ह. म्हणजे किती आले, तर 3 मोल आले. किती मोल लागले आपल्याला, 3. म्हणजे क्वेश्चन नंबर सिंपल आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, हायड्रोजन किती आहे, 2. म्हणजे 2 हायड्रोजन ऑलरेडी काय होणार, रिप्लेस होणार. रिप्लेस झाला तर काय होणार, स्टेबल राहणार. मग पॉझिटिव्ह चार्ज आणण्यासाठी अजून एक काय केलं, त्याच्यात ॲड केला. म्हणजे काय झालं, 2 + 1 म्हणजे किती, तर 3. म्हणजे क्वेश्चन नंबर 16 काय आपल्याला मिळालं, तर ऑप्शन नंबर काय मिळाला, बी. किती हायड्रोजन, आपण किती मोल लागले आपल्याला आयोडोमेटेन, तर 3 मोल्स लागले. सिंपल रिएक्शन होते. नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे, काउंट करायचे. नायट्रोजनवर आहेत ते इझिली रिप्लेसेबल होतील. इझिली रिप्लेसेबल झाल्यानंतर परत पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. याचा अर्थ अजून एक काय आला, CH3 ग्रुप, आयोडीन ग्रुप त्यामध्ये अटॅच झाला. म्हणजे आपल्याला मिळाले 3 ग्रुप आले. म्हणजे 3 मोल आयोडोमेथेन या ठिकाणी कन्झ्युम केलेलं आहे कन्व्हर्जनसाठी. चला क्वेश्चन नंबर 17 बघू. विच ऑफ द फॉलोइंग ऑन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म. आता कार्बिल आम्हाला मगाशी एक बघितलं होतं आपण, तेच आहे बघा, वेगळं नाही, तेच आहे बघा. कुठे गेलं, हां, विच ऑफ द फॉलोइंग हिटिंग विथ क्लोरोफॉर्म बरोबर काय करायचं, हिट करायचं आहे. अँड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. KOH पण पाहिजे आपल्याला अल्कोहोलिक, डबल बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी आहे. बरं अजून बघू, अजून काय काय येते. अल्कोहोलिक आहे म्हणजे रिएक्शनमध्ये पार्टिसिपेशन नाही. हिटिंग विथ क्लोरोफॉर्म बघा, आपण 17 नंबर क्वेश्चन बघू आपण. काय करायचं आपल्याला, हिटिंग विथ व्हॉट इज द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग ऑन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म. शेवटचा यील्ड आपल्याला दिलेला आहे, कार्बिल अमाइन दिलेला. काय दिलेलं आपल्याला, कार्बिन अमाइन हा यील्ड दिलेला आहे. ओके, आणि मग रिएक्शन म्हणजे आपल्याला रेट्रो करावं लागेल, उलटं जावं लागेल. बघा काय करायचं आपल्याला, ते कार्बिल अमाइन घेऊन घ्या आता. ओके, बेन्झीन तयार झालं, CH2 आणि काय केलं मी, NC म्हणजे काय तयार झालं, कार्बिल अमाइन. ॲक्च्युली काय, बेन्झिल आयसोसायनाइड आहे. काय ते, बेन्झिल आयसोसायनाइड. मग बेन्झीन आयसोसायनाइड, ओके बरोबर. आणि मग बेन्झिल आयसोसायनाइड हे कार्बिल अमाइन आहे. याला काय म्हणलं आपण, कार्बिल अमाइन. ओके, कॉमन.
आता ह्याची जी रिएक्शन झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे तर क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्समध्ये झालेली आहे. कशामध्ये? क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्समध्ये. ओके आणि काय त्याला दिलेलं आहे? अल्कोहोलिक KOH दिलेलं आहे. तर मग आपल्याला काय लागणार आहे? तर आपल्याला हा मॉलिक्यूल लागेल, हा CH2 आणि काय लागणार आपल्याला? NH2 लागणार. काय चेंज झाले बघा, नुसतं चेंज झाले काय? NH2चं कन्व्हर्जन N ट्रिपल बॉन्ड C मध्ये झालेलं आहे, एवढंच झालंय. ओके, बाकीचं सेम आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, फक्त ह्याच्या ठिकाणी फक्त मी NH2 पुटअप केलं, तर मग आता ह्याचं नाव काय? तर बघून घ्या, ह्याचं नाव काय येणार आहे? हां, अ, हां. आता काय झालेलं आहे, की हा जो ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे, तर हा काय झाला? मिथेन अमाइन झाला. काय झाला? मिथेन अमाइन. ओके. आता मिथेन अमाइन असेल, फक्त मी आता CH3 NH2चं नाव लिहिले, मिथिल अमाइन. आता फंक्शनल ग्रुप जर डायरेक्टली बेन्झीनला अटॅच झाला नसेल, तर त्याचं नाव होतं फेनिल होतं. मग ह्याला जो अटॅच झाला त्याचं नाव काय झालं? फेनिल झालं. म्हणजे नाव आपलं काय तयार झालं? फेनिल पहिल्यांदा आलं. काय आलं? फेनिल. आणि काय होणार आहे? मिथेन अमाइन. काय तयार झालं? फेनिल, मिथेन अमाइन. बघा पुन्हा एकदा नीट समजून घ्या जरा. अ, हे जे नाव आहे की CH2 आणि NH2 फंक्शनल ग्रुप डायरेक्टली बेन्झीनला अटॅच झाला का? नाही. मग हा कार्बन घेतला. एक कार्बन आहे म्हणून नाव काय झालं? मिथेन झालं. एक कार्बन म्हणजे काय झालं? मिथेन झालं. त्याला कोण अटॅच झाला? अमाइन अटॅच झाला आहे. म्हणजे काय झालं? मिथेन अमाइन. ओके. मग आता ह्या मिथेनला कोण अटॅच झालेला आहे? फेनिल अटॅच झालेला आहे. म्हणजे ह्याला 1 नंबर दिला, तर 1 नंबरला मिथेन पण आहे, फेनिल पण आहे. ह्याचं नाव काय झालं? फेनिल झालं. म्हणजे नाव काय झालं? फेनिल मिथेन अमाइन. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला? ए मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 1-2 क्वेश्चन्स राहिले असतील. चला, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. परत KCN आलाय. मगाचीच रिएक्शन आहे. काय आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी कॅल्क्युलेट करायचं. हां, आता थोडंसं जमलिंग केलं आपल्याला. ए आधी फाइंड आउट करायचं आहे, मग ही रिएक्शन करायची आहे आणि मग आपल्याला काय तयार होणार आहे? बी तयार होणार आहे. चला, मग आपण पहिल्यांदा तयार करू, रिएक्शन करू. काय दिलेलं आहे बघा, C2H5 आयोडीन. ओके, रिएक्शन करायची आहे KCNची, पोटॅशियम सायनाइडची. पोटॅशियम सायनाइडची रिएक्शन केली म्हणजे इथं काय येणार? K++ CN-. बघा, रिएक्शन K+ आणि CN- आहे. इथं आयोडीन काय? मायनस आहे. याचा अर्थ K आणि I पोटॅशियम आयोडाईड बाहेर पडणार आणि C2H5 ला अटॅच काय होणार आहे? CN अटॅच होणार आहे. लिहिलं मी. C2H5 ला अटॅच काय झालं? बघा, रिएक्शन करताना थोडं लॉजिक वापरलं तरी सुद्धा आपल्याला समजते. काय झालं? CN तयार झालं. काय केलं बघा, की KCNमध्ये K पॉझिटिव्ह, CN निगेटिव्ह. ह्याच्यामध्ये काय? C2H5 पॉझिटिव्ह, आयोडीन निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्हवर जाणार. हा म्हणजे निगेटिव्ह हा सॉरी, इथला K+, इथला I+, काय बाहेर पडले? KI बाहेर पडले. राहिलं काय? C2H5 आणि हा CN. तयार काय झालं? C2H5CN म्हणजे ए नावाचा मॉलिक्यूल आपला तयार झाला. आता ए नावाच्या मॉलिक्यूल बरोबर ही आता मगाची रिएक्शन आली. Na सोडियम कशाच्या प्रेझेन्समध्ये? इथेनॉलच्या प्रेझेन्समध्ये जर रिएक्शन केली तर CNचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? NH2 मध्ये काय होतं? कन्व्हर्जन होतं. CH2चं काय होतं? NH2 मध्ये म्हणजे नायट्रोजन जाईल आणि त्या ठिकाणी काय येणार आहे? NH2 येईल. किती कार्बन आहेत? 1, 2 आणि 3 म्हणजे CH3, CH2. बघा, एक लक्ष द्या, नाहीतर जम्बलिंग होईल तुम्हाला. हे स्ट्रक्चर मी असं लिहिलं बघा, CH2. बरं ठीक आहे, त्या पद्धतीने लिहू. C2H5 कसं लिहिणार मी? CH3, CH2. आता C इथं आला, ट्रिपल बॉन्ड इथं आला N. ओके. आता इथं काय होतं? ॲडिशन होते हायड्रोजनची. मग काय होणार? 4 हायड्रोजन येतील. इथं 2 हायड्रोजन जातील, इथं 2 हायड्रोजन जातील. काय तयार झालं बघा? CH3, CH2, CH2 आणि इथं आला NH2. हे ऑप्शन बघा कुठे दिसतोय? CH3, CH2, CH2, NH2. म्हणजे आपल्याला काय मिळालं? हे नीट समजून घ्या. आता KCN आहे, काय झालं? इथिल सायनाइड तयार झालं. सायनाइडचं कन्व्हर्जन अमाइनमध्ये कोण करणार आहे? तर Na आणि C2H5OH पाहिजे. मग आपण काय केलं, की त्याचं C ट्रिपल बॉन्ड N आहे, तर इथं किती हायड्रोजन येतात? इथं +4 हायड्रोजन आहे बरं का. मगाशी रिएक्शन बघितले त्याच्या प्रेझेन्समध्ये. मग 2 हायड्रोजन ह्याला येतील, 2 हायड्रोजन ह्याला येईल आणि तयार काय झाला? तर CH3, CH2, CH2 आणि काय मिळालं? NH2. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला? ए मिळाला. चला पुढचा क्वेश्चन बघू. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट अमाइन. अमाइनच्या बाबतीमध्ये करेक्ट स्टेटमेंट बघायचं आहे फ्रॉम द फॉलोइंग. ओके, चला. तर याच्यामध्ये मिथिल अमाइन इज लेस सोल्युबल दॅन इथिल अमाइन, तर नाही. ओके, उलटं सांगितलं इथं. मिथिल अमाइन लेस सोल्युबल दॅन तर इथिल अमाइन, तर नाही. तर हे काय आहे? मोर सोल्युबल आहे. काय आहे ते?
मोर सोल्युबल दॅन द इथिलामाइन. जे कमी क्वांटिटीमध्ये आहे. मिथिल म्हणजे कार्बन काय आपल्याला मिळालं बघा, CH3 आणि कोण आहे NH2. ओके, आणि हा काय झाला C2H5 आणि काय झाला NH2. ज्याचं मास कमी आहे, मोलार मास कमी आहे, कार्बनची संख्या कमी आहे, तो इझिली काय होणार आहे, सोल्युबल होणार आहे. म्हणजे जे छोटा आहे तो इझिली होणार आहे. याचा अर्थ मिथिल अमाइन मोर सोल्युबल आहे. कशापेक्षा? इथिल अमाइनपेक्षा. ओके, मिथिल अमाइन इज अ सॉलिड विथ अ फिश ऑर्डर तर नाही आहे. त्यानंतर NH बॉन्ड इन अमाइन आर मोर पोलार दॅन द OH बॉन्ड. आता काय डिफरन्स फक्त बघायचा आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बघितला तर हा मोर निगेटिव्ह आहे. ऑक्सिजन काय मोर निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे OH हा काय मोर पोलार आहे. कशापेक्षा? NH बॉन्डपेक्षा. लास्ट ॲनिलीन म्हणजे हाही ऑप्शन नाही, हा तर इझिली कॅन्सल झाला. ॲनिलीन अँड अदर अलिर अमाइन्स म्हणजे काय बेन्झिन रिंगला अमाइन ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणजे हा ॲनिलीन आणि अरिल अमाइन्स आर कलरलेस लिक्विड बट गेट कलर ॲज दे आर इझिली बरोबर आहे. ऑक्सिडेशन जर झालं तर त्याला काय होतं, कलर फॉर्मेशन येतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 19चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? डी ऑप्शन भेटला. चला लास्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. हां, आता हे ऑर्डर दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू बॉइलिंग पॉईंट. तर लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा कार्बोझॅलिक ॲसिडचा असतो. सगळ्यात जास्त कोणाचा? कार्बोझॅलिक ॲसिड COOH. त्यानंतर कोण येतो? अल्कोहोल येतो. त्यानंतर कोण येतो? अल्कोहोल. आणि त्यानंतर बाकीचे मटेरियल याच्यामध्ये अटॅच होतील. मग आपल्याला बघायचं आहे की सगळ्यात जास्त कोण पाहिजे? बॉइलिंग पॉईंट आपण जे ऑर्डर पाहिलेलं आहे लास्ट लेक्चर म्हणजे थेरॉटिकलला, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो? कार्बोझॅलिक ॲसिड. म्हणजे सगळ्यात शेवटी कार्बोझॅलिक ॲसिड पाहिजे. इथं आहे. पण कार्बोझॅलिक ॲसिड झाल्या कोण असतो? तर अल्कोहोल असतो. म्हणजे कार्बोझॅलिक अमाइन आहे तर कॅन्सल झाला. अल्कोहोल जास्त आहे, हाही कॅन्सल झाला. कार्बोझॅलिक ॲसिड नंतर कोण पाहिजे? अल्कोहोल पाहिजे. आणि मग काय मिळणार आपल्याला? अमाइन मिळणार आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला? क्वेश्चन नंबर 20चा ऑप्शन मिळाला आपल्याला सी मिळाला. तर अशा पद्धतीचे तसं बघितलं तर हा टॉपिक खूप सिंपल आहे. थोडंसं याच्यात थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे आपण थेरॉटिकलमध्ये कन्सेप्ट क्लिअर करताना पाहिलेलंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मी कसं लक्षात ठेवायचे ते ट्रिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत. आजही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला त्या ट्रिक्स सांगितल्या की नायट्रोजन, हायड्रोजन रिएक्शन कधी होईल? जर नायट्रोजन बरोबर हायड्रोजन असेल तरच रिएक्शन होऊ शकते. म्हणजे रिप्लेसेबल हायड्रोजन असेल तरच रिएक्शन होऊ शकते, अदरवाईज नाही. प्रायमरी सेकंडरी कसं ओळखायचं तेही तुम्हाला थेरॉटिकलमध्ये पण सांगितलं आणि आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना देखील आपण ते परत ते रिपीट केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स या टॉपिकवर येऊ शकतात. तुम्ही अजून काही क्वेश्चन्स तुमच्या हाताखालनं घालवा, म्हणजे जेणेकरून ते क्वेश्चन्स पाहायचे आहेत आणि आपल्याला लॉजिक वापरायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. खूप कमी वेळामध्ये ह्या अमाइन नावाच्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली खूप कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतात. कन्सेप्ट क्लिअर असेल तर हार्डली 10 to 20 सेकंदमध्ये हा क्वेश्चन्स आपण इझिली काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपलं टार्गेट फिक्स आहे 99+ आपल्याला 100% घ्यायचा आहे. ओके, पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरमध्ये नवीन एखादा टॉपिक घेऊन. त्याचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.